भारताच्या आक्रमक लष्करी कारवाईपासून जर आपला बचाव करायचा असेल तर पहलगाम हल्ल्याचं आंतरराष्ट्रीयकरण करणं आणि आंतरराष्ट्रीय दबावातून कुठेतरी भारताला हा हल्ला करण्यापासून परावृत्त करणं हाच एक एजेंडा आज पाकिस्तानच्या हातामध्ये आहे। मुळातच मागच्या 7 दिवसामध्ये पाकिस्तान वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतोय की कशा प्रकारे पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्न आणि त्यातल्या त्यात पहलगाम हल्ला याचं आंतरराष्ट्रीयकरण व्हावं। कधी पाकिस्तान त्या ठिकाणी म्हणतो की एक प्रकारे आंतरराष्ट्रीय तटस्थ भूमिकेमधून या पहलगाम हल्ल्याची चौकशी करावी आणि त्यामधून निघेल की पाकिस्तानचा यामध्ये काही हातच नव्हता, तर कधी पाकिस्तान हा अमेरिका असेल, चीन असेल, तुर्की असेल त्यांच्या दाराशी जाऊन कुठेतरी भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचाच पुढचा भाग म्हणजे आता OIC ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्री जो 57 मुस्लिम देशांचा समूह आहे त्या ठिकाणी पाकिस्ताननं आपली बाजू त्या ठिकाणी मांडली आणि एक प्रकारे असा दावा केलेला आहे की या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज मधल्या देशांनी पाकिस्तानच्या भूमिकेला समर्थन दिलेलं आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध भडकू नये, एक प्रकारे क्षेत्रीय शांतता ही खतरामध्ये येऊ नये म्हणून OICनं जे आहे एक प्रकारे चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडावा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। परंतु तुर्कीसारखा एक मुस्लिम देश जर सोडला तर बाकी कुठल्याही मुस्लिम देशांनी उघड पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही। मुळातच सेंटिमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने निर्णय हा OIC सारखा समूह त्या ठिकाणी घेणार नाही, पण क्षेत्रीय शांतता डिस्टर्ब होऊ नये म्हणून डिप्लोमसीच्या माध्यमातून, डायलॉगच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांनी प्रश्न सोडवावा अशा प्रकारे जे आहे मिडल ग्राउंड घेण्याचा प्रयत्न OICनं केलेला आहे। अशा प्रकारचं या सगळ्या परिस्थितीवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।